हाय तर गुड मॉर्निंग. तर बघा सकाळी सकाळी बघा 6 वाजता माझी आंघोळ झालेली आहे, 5:45ला. तर बघा असं मस्त बी वाटते आणि डोळ्यातली झोप आपली काही जात नाही, आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. तर चला, वाटत नाही तर नाही वाटत तर चला मस्त अशी गुरुवारची पूजा करूया. आणि रात्रीचं गुरुवारी आज गुरुवारी माहितीच नाही होतं तर हार आणायला विसरले आणि सकाळी सकाळी दुकान बंद होते. मग इकडं मस्त अभिषेक केला आणि असं देवांना काय मनापासून कुठलंही फूल दिलं तरी मनापासून द्यायचं आहे ना. तर देव नाही मानत की मला हेच पाहिजे ते पाहिजे, फक्त मनापासून पूजा करायची. मग अशी मस्त पूजा वगैरे केली आणि मस्त असं पप्पांसाठी, माझे पप्पा आलेत ना त्यांच्यासाठी मस्त असं चहा ठेवत होते. पप्पांना जायचं कामावर, म्हणजे पप्पा माझे ट्रक ड्रायव्हर आहेत ना, तर तिकडे जायचं पप्पांना. मग पटापटा बघा हा मस्त चहा बनवला असा. आणि आम्ही ही चहापत्ती वापरते. तुम्ही कुठली वापरता? मी तर सोसायटी चहापत्ती वापरते बरं का, त्यांनीच मला खूप भारी टेस्ट येतो. आणि मस्त असं मग पप्पांसाठी चहा ठेवला माझ्या. सकाळी सकाळी मस्त असं मॉर्निंग झालेली, लवकर पूजा वगैरे झाली, सगळे झोपलेत. माझे पप्पा उठलेत, फक्त आहो गेलते नाईटला. तर बघा असं मस्त किचन वट्टा वगैरे पुसून घेतलाय ना, तर हे मस्त असंच आदर खेचायचं, छान वाटतं. फटाफट कामं असतात आपले बरं का, हसू नका बरं का, मी हसले. तर मग मस्त असं पप्पांना चहा दिला. बघा माझे पप्पा आहेत ट्रक ड्रायव्हर आणि तब्येत खूप खराब झाली. मला एवढं बघून टेन्शन आलं नाही का. दाढी वगैरे नाही केली, कारण की काय माहिती का नाही केली. आल्याला विचारले, म्हटले आता गावाला जायचं तेव्हा करेल. मग इकडं पप्पांसाठी मस्त असं मी स्वयंपाक केला. बघा असं मस्त भाकरी, म्हटले थोडे 4 भजे टाक भाकरीवरच असं म्हटले पप्पा. आणि ही आहे थंड राहील म्हणून हरभऱ्याची नाही का हाटून भाजी केलेली आहे सुकी. तर हे बघा असं मस्त मस्त इकडं बांधले. आणि इकडं भाजी अशी मस्त, बघा आम्ही साधी माणसं असं कपड्यामध्येच बांधून खातो आता पण बरं का. मग मस्त असं बांधून वगैरे हे बघा पप्पाने असं मस्त डबा टिफिन वगैरे बांधला, पॅक केला, कपड्यामध्येच बांधला. मऊ पण राहतात भाकरी, साधारण माणसं आम्ही. तर चला पप्पा जायची तयारी झाली. मग पप्पासोबत बोलले आणि पप्पाची गाडी बघा. तर पप्पा गेल्यावर मला एवढं टेन्शन यायला होतं पप्पांना असं बघून. गाडीवरच राहतात ना, आणि गरमी एवढी असते, एवढी गरमी लागते गाडीवर, काय सांगू कसं राहतात काय माहिती बाबा. पण कष्ट तर करायला लागेल थोडे दिवस, आता करतील मग नंतर आराम करतील. मग पप्पा गेले. मग माझं मन उदास झालं थोडंसं. मग म्हटलं चला पप्पांनी खायला आणलं एवढं सारं, खाऊया. मग काय चिकू काय एवढे पिकले नव्हते, थोडीच पिकले होते. म्हटलं चला खाऊया. बघा माझे पप्पा किती बापाच्या नंतर काही कोणाचं नाही. बापा जेवढं करतो ते कोणच नाही करत बरं का, नवराही नाही करत, खरं सांगते. बाप असतो, बापाला चेहऱ्यावरून कळतं पोरीला काय झालं काय नाही. बापा एवढी माया कोणच नाही लावला. तर एवढे पिकले नाही, थोडेसे कच्चेच आणले. पप्पा म्हणले उद्या पिकतील, पण थोडंसं पिकलेलं दाबून बघितलं. हा एकच दाबून बघितलं, मला खूप आवडतात, पण थोडंसं कच्चा होता. मग इकडे बघा ॲपल पण आणले. ॲपल 320 रुपये किलो आहे. तुमच्याकडे किती आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघा पप्पांनी अर्धा किलोचं ॲपल एक देवाला ठेवलं. आणि हे मस्त खरबुजा, म्हटलं पप्पा गेल्या वेळेस म्हटले होते ते आणलं, तर हे आणले. आणि माय फेवरेट, सगळं माझं फेवरेट आणतात बरं पप्पा. मग इकडं मस्त अशा शेंगा पण आणल्या, म्हटलं घाम सुटतंय प्लेटात काढून घ्याव्या, मग दुपारी भाजून खाता येईल. तर हे बघा असं मस्त मस्त इकडं शेंगा घेऊन आले. मग मस्त मी खायला लागले नाही का. मस्त असं माझ्या बापांनी माझ्यासाठी आणलेलं. बाप असं मला, मी तर सांगते बघा, माझ्या बापाच्या नंतर आमचं कोणच नाही माहेरात असं, म्हणजे नाही का, मला असं वाटतं. आणि इकडं मस्त मला भूक लागली होती. मी हे रात्री आणून ठेवलं होतं, कधी कधी खायचं नाही का. मला असं कधी कधी खाते चटरपटर, म्हणजे खायचं बाबा, मनाला नाही मी जीवाला एवढं मारून. वजनाचं मी टेन्शन नाही घेत, थोडंसं व्यायाम करते पण खाऊन पिऊन राहते. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.